मुंबई महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधून 31 ऑक्टोबर 1997 पासून आजतागायत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 4,500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभ मिळालेले नाहीत. या प्रकरणी तातडीने लक्ष न दिल्यास ज्येष्ठ नागरिक असलेले हे कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह मुंबई महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनने दिला आहे. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. आम्ही खाजगी प्राथमिक अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रिटायर स्टाफ आहोत. आम्हाला मुंबई महानगरपालिकेने 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन दिलेलं नाही आहे. या संदर्भातली आमची एक पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी आम्ही सातत्याने त्यांना भेटलो आहे. आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आहे. लोकप्रतिनिधी आमचे जे आहेत, महापौर असतील, उपमहापौर, अध्यक्ष शिक्षण समिती, त्याच्यानंतर अधिकारी आहेत, आयुक्त आहे, अतिरिक्त आयुक्त आहेत, DMC फायनान्स, CA फायनान्स, शिक्षण अधिकारी आहेत, DMC एज्युकेशन आहे, या सर्वांना मी पत्र दिलेलं आहे की आमचं पेन्शन रिवाईज करा. आमचं जे पेन्शनमध्ये जी थकबाकी ती द्या, आमची पगाराची थकबाकी द्या, आमचं ग्रॅच्युटीमध्ये डिफरन्स आहे, कम्पिटिशनमधला डिफरन्स आहे तो आम्हाला द्या. कारण हे वय नाही ना, आता आमचं वय 60 क्रॉस केलेलं आहे. आम्ही किती दिवस यासाठी भांडायचं? म्हणजे आम्ही सर्वांनी पगार घेतले 7व्या वेतन आयोगानुसार, पण पेन्शन 6 पेनुसार चुकीचं नाही. इट इज ऑब्सल्यूट रॉंग. आमच्यावरती होणारा आर्थिक अन्याय आहे, अत्याचार आहे. तर हा महापालिकेने थांबवावा. आणि जर तुम्ही मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना जर सगळ्या गोष्टी देता, आम्ही तेच काम करतो ना. आम्ही मुलांना शिकवतो, फक्त अनुदानित शाळा. मग 7वा वेतन आम्हाला का नाही? आमच्या बाबतीमध्ये हा अन्याय का? यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि ही सगळं ह्या वयात आंदोलन करणं, रिटायर, त्यांचे पण आईवडील असतील ना. मला सांगा साहेब, आता जे अधिकारी बसतात खुर्चीमध्ये ते पण 7व्या वेतनाचे पगार घेतात. उद्या समजा त्यातले अधिकारी 2 रिटायर झाले, ते काय 6 पेने पेन्शन घेणार आहेत का? 6 पेने त्यांची ग्रॅच्युटी मिळाली, त्यांना पण 7 पेने मिळाली पाहिजे ना. हा त्यांचा हक्क आहे ना. मग आमच्यावरती अन्याय आहे का? मागील किती वर्षापासून हे प्रकार चालू आहे आणि याच्या आधी काही आंदोलन केलीत का तुम्ही? असं पण कधी आंदोलन आमच्यावरती अन्याय नाही केला. आम्हाला 6वा वेतन आयोग दिला, सर्वांना दिला. पेन्शन 6व्या वेतन आयोगाने दिली. पण सप्टेंबर 23ला आम्हाला 7वा वेतन लागू केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला रिटायर लोकांना 7व्या वेतन आयोगाची पेन्शन लागू केलीच नाही. पण विद्यमान कर्मचारी जे आत्ता आहेत त्यांना 7वा वेतन लागू आहे, पण पगारापुरता. जर ते रिटायर झाले ना तर त्यांना मिळणार नाही. त्यांना पण 6 पेनुसारच पेन्शन मिळेल. कारण तो प्रस्तावच मंजूर त्यांनी केला नाही 7व्या वेतन आयोगाचा पेन्शनर्सचा. ही जी सेवानिवृत्ती वेतन योजना जी आहे ती पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेची आहे. याच्या शासनाचा 1 रुपयाचा काही संबंध नाही आहे. आणि त्या संदर्भात शासनाने मुंबई महानगरपालिकेला 2004 सालीच सांगितले आहे. हे देखील स्वरूपामध्ये GR आहे, पत्र आहे की तुमची मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी जी तुम्ही पेन्शन योजना राबवत आहात, यात तुम्हाला कुठलाही शासनाकडून 1 रुपया अनुदान मिळणार नाही. ही पूर्णपणे तुम्ही स्वनिधीतून द्यायचं आहे. त्यामुळे याच्याशी शासनाचा काही संबंध नाही. हां, जेव्हा थकबाकीचा प्रश्न येईल, आमचे पगार जेव्हा चालू होते तेव्हा थकबाकी संदर्भात जो काय प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये शासन 50%, महापालिका 50%, तिथे मात्र तो प्रश्न येईल. पण तो आमच्यासाठी आत्ता महत्त्वाचा नाही आहे. अश्विनी भिडे मॅडमशी काही चर्चा, काही या संदर्भात आपली माहिती त्यांना देण्यात आली आहे का? यांचे चिरंजीव प्रियांक राऊत यांच्या माध्यमातून आम्ही एक पत्र त्यांना दिलेलं आहे पेन्शन असोसिएशनचं की तुम्ही आमची एक बैठक घ्या पेन्शन असोसिएशनची सेवानिवृत्ती करण्यासाठी आणि हा प्रश्न मार्गी लावा. परंतु अजूनही आयुक्तांनी आम्हाला बैठक दिलेली नाही. एका बाजूला सिनियर सिटीजनसाठी महानगरपालिका राखीव जागा ठेवून सन्मान करायचा प्रयत्न करते, दुसऱ्या बाजूला त्याच सिनियर सिटीजनला एवढा पेमेंट रोखून किंवा हे करून तुमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पेमेंट तुम्हाला न देण्याचा त्यांचा मानस आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर तुम्ही म्हणा त्याप्रमाणे फार मोठा अन्याय आहे, आर्थिक अन्याय आहे आमच्यावरती. परंतु कधी कधी शंका येते. तुमच्या मताला मी थोडंसं दुजर देतो. कधी कधी शंका येते की इतके प्रलंबित ठेवतायत की कदाचित जे अधिकारी आहेत त्यांच्या मनामध्ये आमची थकबाकी बुडवायची आहे का, किंवा आहे त्यामध्ये समाधामाना गप्प बसा असं काही त्यांचं विचार आहे का, अशी आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकते. पण आम्ही यास गप्प नाही बसणार. म्हणजे पालिका एका बाजूला दिखावा करते सिनियर सिटीजनसाठी हे करून. 10 वर्ष एवढा प्रलंबित राहावा एवढा मोठा प्रश्न नाही. की 10 वर्षामध्ये जर तुमचा एक प्रश्न सुटत नसेल तर मग
शंकेला बाकी शंकेला वाव मिळतो. मग पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलं जातंय आणि तुमच्यावर पूर्णपणे अन्याय होतोय. अगदी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक जे आमचे वर्गमित्र आहेत, आम्ही एकत्र शिकलेलो आहे ना, ते काही मित्र माझे प्रत्येकाचे सगळ्यांचेच की मुंबई महानगरपालिकेत त्यांनी सेवा केली, रिटायर झाले, त्यांना 7व्या वेतन आयोगाचं पगार त्यांनी घेतले, पेन्शन घेतलाय, ग्रॅच्युटी घेतली, कम्युटेशन घेतलं, थकबाकी घेतली. फक्त आम्ही कुठे खाजगीमध्ये आहोत ना, हाच आमचा दोष आहे असं आता आम्हाला वाटते. आम्ही फार मोठी चूक केली की काय खाजगी प्राथमिकमध्ये जाऊन, त्यामुळे अशी अपराधाची भावना आमच्या मनामध्ये सगळ्यांनी कधी निर्माण होते. एवढा भेदभाव सातत्यपणाची वागणूक. तर आता पुढची भूमिका काय आता तुमची? पुढची भूमिका आहे, आजच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही आता 20 तारखेला एक छोटं आंदोलन आम्ही आझाद मैदानामध्ये करणार आहोत. लक्षवेधी आंदोलन असेल, त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा एक वेळ तो प्रयत्न करू. आणि जर त्याच्या पुढे नाही झालं तर मात्र आमच्या कुटुंबियासह सगळ्या मित्रपरिवार सगळ्यांचं आम्ही आता मोठं आंदोलन करू की जे भूतोन भविष्यात असं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल. पालिका प्रशासनाला किती दिवसांचा अल्टिमेट देणार आहात? आम्ही फक्त 15 दिवसाचा त्यांना अल्टिमेट द्या. या 15 दिवसामध्ये याच्यात त्यांनी तो निर्णय घ्यावा, अन्यथा मग त्यांनी आमच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आणि पालिका प्रशासन आम्हाला नेहमी असं उत्तर देते की 50% गव्हर्नमेंटकडे तुमचे महाराष्ट्र प्रशासनाकडे अडकलेले आहेत, ते तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय देऊ शकेल. मग ते मागायला कोणी जायचं, आम्ही जायचं? ही जबाबदारी कोणाची आहे? त्यांची. पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी जायला हवे ना. तुमचे 50% इतके वर्ष गव्हर्नमेंटने अडकवले तर तुम्ही तिथे मागायला जा. आम्ही का जाणार का? आम्हाला हे उत्तर अपेक्षितच नाहीये. हे चुकीचं उत्तर आहे तुमचं. तुम्ही आम्हाला का रोखलात ते सांगा. आज आम्हाला शासन मान्य आम्ही एक त्याला स्पष्ट, मी स्वतः मीटिंगमध्ये त्याला सांगितलं होतं, आमच्या सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे तुमच्याकडे आहेत ना. पेन्शन थकबाकी असेल, पगारात थकबाकी असेल, ग्रॅच्युटी थकबाकी आहे, कम्युटेशनचे आहे. मग आम्ही तुमची उमर झुजतो ना, चपला झुजतोय आम्ही 10-10, 15-15 वेळा महिन्यातून 3-3, 4-4 वेळा तुमच्या दारात येतो आणि आम्ही भीक मागेल्यासारखी मागतोय, बोलतोय, विनंत्या करतोय, अर्ज करतोय ना. मग तुमचे जर पैसे शासनाकडे अडकले असं तुम्ही सांगतात ना, मग हे वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे ना. मग तुम्ही सगळे अधिकारी जाऊन तिकडे मंत्रालयामध्ये बसा आणि ते पैसे काढून घ्या. ही जबाबदारी आमची नाही ना. या कारणासाठी तुम्ही आमचे पैसे अडवून ठेवणे हे कुठल्या न्यायामध्ये बसतं? ओके. आणि आज आम्ही सांगितलं 95% महिला आहेत, तर आम्ही महिला म्हणून तुमचं अनुदान मागतच नाही आहोत, दान मागत नाही आहोत. आम्ही आमचं हक्काचं मागतोय. लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही जे दान देताय ना, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाहीये. तुम्ही आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे द्या, आम्हाला दान नकोय तुमचं. आज आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे BMCला जी गोष्ट आम्ही करतो, काम दिलेलं असतं, कुठलाही पेपर किंवा कुठलाही तुम्ही एखादा सर्क्युलर काढतात, त्यावेळेला सगळी कामं जशी खाजगी अनुदानिला देतात तशीच BMCला देतात. मग त्यावेळेला 7वा आयोग सुद्धा लिहिताना त्यावेळेला फक्त एकच वाक्य लिहिलं पाहिजे होतं की BMCला जेव्हा लागू होतो तसा अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेला सुद्धा दिला पाहिजे. जर असं झालं, फक्त एकच वाक्यासाठी आम्ही 10 वर्ष आज आम्ही इथे थांबलेलो आहोत, तर हे होता कामा नये. आमचं म्हणणं आहे समान काम समान वेतन द्यायला पाहिजे. आम्ही शासन मान्य आहोत, तर पगार पण त्यांचे प्रमाणे आम्हाला मिळत होते, मग आम्हाला पेन्शन का आहे? का नाही? आणि महानगरपालिकेची ही जबाबदारी आहे. स्टेट गव्हर्नमेंट वगैरे सांगतात, त्याला काही अर्थच नाही. पेन्शन लागू होतं त्यावेळेला ते फक्त गोळा देण्यासाठी शारीरिक भरपूर विरोधात करणाऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी कशी असेल? आम्ही आता 20 जुलैला एक छोटं आंदोलन करणार आहोत 400-500 लोकांच्या उपस्थितीमध्ये. ते आझाद मैदानामध्ये होईल आणि त्यांना आम्ही जागं करण्यासाठी आंदोलन करणार आहोत. याही उपर त्यांनी निर्णय नाही घेतला, पण 20 जुलैनंतर मात्र मोठं आंदोलन होईल. त्याच्यामध्ये आम्ही सगळे रिटायर स्टाफ आणि आमचे कुटुंबीय याचं मोठं आंदोलन आझाद मैदानामध्ये होईल.